ध्वज काही इच्छिता असेल सहज तरी ते मज सांगावे. प्रस्तुत दुसऱ्या दिवशी जगद्वंद्य जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या चरित्राचं चिंतन करण्याकरता आपल्याला आजही सुयोग प्राप्त झाला. भगवंताच्या कृपेने, तुकोबरायांच्या आशीर्वादाने, तुकोबरायांच्या या पवित्र भूमीमध्ये हे चिंतन करण्याचं योग आला. ही फार छान गोष्ट आहे. मला याचा खूप आनंद होत आहे. कालच्या दिवशी आपण विश्वंभर बाबाचं चरित्र पाहिलं आणि विश्वंभर बाबा शेवटी त्यांच्या आयुष्याचा भानू मावळला आणि त्यांना भगवान आपल्यासह विमानात बसून त्यांना वैकुंठाला घेऊन गेले, अशी कालची कथा होती. इकडे पाठीमागे त्यांची पत्नी असणारी आमाई, तीही मोठी अधिकारी पुरुष होती. विश्वंभराची पत्नी आमाई ही भक्तीच्या सामर्थ्याने भगवंताला शाही भगवान, त्या भगवंताला तिनं प्रसन्न करून घेतलेलं होतं. त्याचं कारण परमार्थामध्ये जी महत्त्वाची गोष्ट असते ती तिच्याकडे होती. आपल्याकडे परमार्थाला ज्याची अत्यंत गरज असते तीच गोष्ट आपल्याकडे नसते. परमार्थात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती विषयासक्ती, थोडक्यात उदास वृत्ती, त्याग. आणि आपल्याकडे त्यागाचा खूप अभाव असतो. आपल्या चित्तवृत्तीतून कालच्यापेक्षा आज, मागच्या महिन्यापेक्षा या महिन्यात, मागच्या वर्षापेक्षा या वर्षात आपल्या वृत्तीतून विषयासक्ती किती कमी झाली. कालच्यापेक्षा आपलं आज काय सुटलं. परमार्थ करणं याचा अर्थ काय होतो आणि परमार्थ करणं याचा परिणाम काय आहे. परमार्थ याचं फल काय आहे. आपल्याला देव नाही भेटत ना. देवाचं भेटण्याचं रूप वेगळं आहे. आपली विषयासक्ती किती सुटली. आपण या भौतिक विषयाशी किती संबंधित होतो आणि आज त्यापासून आपण किती वेगळे झालो, हे या परमार्थाचं फलीभूत असतं. महाराज होऊनही प्रतिष्ठेच्या, पैशाच्या, लोकाचार या सगळ्या गोष्टी माणसाच्या वाढत जातात. परमार्थात आलं की याला फार उताड येतं महाराज. कशाला. जसं धान पेरलं का पांदडाला ऊत येतो, तसं परमार्थात माणसं आली का त्यांना ती प्रतिष्ठा, आपले फोटो. आता हे माझे शिष्य, मी माझ्या आयुष्यात हे पहिला पाहतोय. ते पाहिलं तर मी त्याच्याकडेच पाहत राहिलो. अरे भल्या माणसा, माझ्या सप्त्यात, माझ्या आश्रमात, माझ्या दिंडीच्या पत्रिकेत, माझ्या त्या गाड्यावरती चुकून कधी माझा फोटो नाही. आता कोणाच्या भावनेला आपण आता ते तरुण असणार, तर तो एक भाग, तो गौण भाग सोडा, तो काय माझा विषय नाही. पण या काळात होऊन आपण आपल्या प्रतिष्ठेकरता वेळ, पैसा खर्च करतो, आपलं काय सुटलं आहे. प्रतिष्ठा ही निर्जीव आहे. प्रतिष्ठा ही जगात कोणी कोणाला देत नाही. तुमची बायको पण तुम्हाला प्रतिष्ठा देत नाही. तुमचा नवरा पण तुम्हाला मुलगा देत नाही प्रतिष्ठा. आई गबस, तुला काय कळत नाही म्हणता येते. प्रतिष्ठा ही एक मनात भोकाडी उभी केलेली असते. आपण ती वस्तू देता येत नाही ना, ती वस्तू तिला पायच नसतात. प्रतिष्ठेला पाय नसतात. प्रतिष्ठेला आयुष्य नसतं. प्रतिष्ठेला आकारही नसतो. प्रतिष्ठेला काय अर्थच नसतो. एक मनात आपण स्वतःहून केलेली भोकडी निर्माण. मी कोणतरी मठाधिपती आहे, मी कोणतरी विद्वान आहे, मी कोणतरी गुणवान आहे, मी कोणतरी मान्यतावान आहे, माझ्याकडे गाडी आहे. काय तो कशाचं मनात प्रतिष्ठा घेईल हे काही सांगता येत नाही महाराज. आणि मग आता तिला आकार नाही, ते काही कोणी दिलेली नाही, काही संबंध पोचत नाही तिचा. पण एवढं खोपडीत घुसलेलं असतं. महिला ते असतं उगाचच काही घेणं देणं. तिला असं वाटतं मी फार सुंदर दिसते. त्याच्यातच इतकी दुमती तिमती होती, तिचं तिलाच माहीत नाही काय होतं. आणि मग एखादी गोष्ट डोक्यात घुसल्याच्या नंतर तिला घुसवण्याकरता प्रयत्न केला जातो, निघता निघत नाही.
आणि मग ही प्रतिष्ठेची गोष्ट असेल, पैशाची गोष्ट असेल, विद्येची गोष्ट असेल, विषयाची गोष्ट असेल, कशाची असते. आणि ती विषयासक्ती जर कमी झाली नाही तर मग गेल्या वर्षीपासून वर्षभर केलेल्या परमार्थाचं फलित काय, काय फलित त्याच्यामध्ये, त्याचं मोजायचं माप काय, मोजायचं काही माप नाही. आपण विषयासक्ती किती सुटली हेच माप असतं परमार्थ मोजायचं. येऊन काय तुमच्यापुढे पांडुरंग उभा राहील अशी आपली लायकी नाही. आपण काही तुकाराम महाराज नाही. आणि पांडुरंग तेव्हाच येतो चित्तवृत्तीतली सगळी विषयासक्ती गेल्याशिवाय, अंधार गेल्याशिवाय प्रकाश येत नाही. तसं काम, क्रोध, लोभ, द्वेष, मद, मत्सर यांनी रिकामं केलं तरच मग श्रद्धा, भावना, भाव, भक्ती, विरक्ती ह्या तेज तिमिरयोः विरुद्ध स्वभावयोः ह्या दोन गोष्टी एकमेकाच्या विरोधात असतात. तुका म्हणे देह भरिला विठ्ठली, काम क्रोध केले घर रीते, काम क्रोध केले घर रीते, क्रोध केले घर रीते. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, म्हणे देह भरिला विठ्ठले, क्रोध केले. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, पण काम क्रोध केले घर रीते. आपल्याकडे काम, क्रोध जे जे विकार आहे ते आपलं घर रीतं करणं हेच परमार्थाचं फलीभूत असतं. जाऊ द्या विषयांतर होते, बोलायला लागलं का जातं माणूस तिकडं. मुद्दा एवढा सांगायचा आहे, आमाई विरक्त वृत्तीने, किती विरक्त वृत्ती असावी, प्रपंचाची सोडा, देहापर्यंत, देहाचं भान न राहणं, एवढी आमाईची अशी विरक्त वृत्ती होते. तिनं भगवान आपलासा केला होता. नित्याचं स्नान, इंद्रियचं स्नान, भगवंताची पूजा अर्चा, नैवेद्य हे सर्व नियमाने चालू होतं सगळी दिनचर्या. आणि मग तिला भक्तीची हातवटी आली होती. महाराज भक्ती कशी करावी, माणसाला भक्तीचे ते वर्म जयाचे हाती. सगळा असे प्रपंच करायचा असेल, भक्ती करायची असेल, राजकारण करायचं असेल, गावगुंडी करायची असेल, कीर्तन करायचं असलं तरी त्याला एक वर्म लागतं. कसा समाज हिसकून घ्यावं, कसा विनोद फेकावं, कधी प्रमाण टाकावं, कधी विषयाची मांडणी करावी, त्याला एक मर्म लागतं. कसं कीर्तन उभं करावं, हे सगळ्या ठिकाणी मर्म असतात. तसं भक्तीचं एक मर्म असतं, एक वर्म असतं. त्या आमायला त्या भक्ताचं असं वर्म तिच्या हातात आलं होतं का भगवान रोज तिच्या स्वप्नात यायचा. हे काही असे भक्तीचे वर्म महाराजांनी अनेक ठिकाणी सांगितलेले आहेत. अशी तिची भक्तीची हातोटी होती. त्यामुळे भगवान प्रसन्न झाला आणि एके दिवशी तिच्या स्वप्नात आला आणि स्वप्नात येऊन तिला म्हणला, आमाई तुला काय पाहिजे ते माग. असा साक्षात्कार झाला. मग आमाई म्हटली, तुझी भक्ती देखोनी सहज, मी प्रसन्न झालो गरुडध्वज. काही इच्छिता असेल कास तरी ते मज सांग. तुला काही अपेक्षित असेल तर ते तू मला सांग, मी तुला द्यायला तयार आहे. मग त्या काळात असं विचारल्यानंतर आता ती आमाई वैराग्यमूर्ती होती. तिने काय मागितलं असेल, काही वस्त्र, काही दागिने, पैसा, प्रतिष्ठा काय मागितलं, काही नाही मिळत. तिनं सरळ उत्तर दिलं, नलगे भुक्ती, नलगे मुक्ती, नलगे ती काही धनसंपत्ती. आपण रोज म्हणतो नलगे मुक्ती धनसंपदा आणि संत संगती सदा. हेच भगवंताकडे मागायचं असतं. आणि म्हणून तुझे भजनी मागते आरती स्वरूपी वृत्ती मोरो माझी.
या बिन इच्छा असेल किंचित तरी मजला माय व्याली व्यर्थ. जर माझ्या वृत्तीत तुला काही मागावं अशी अपेक्षा जरी निर्माण झाली तरीसुद्धा माझा जन्म व्यर्थ गेला. माझ्या जन्मात काही अर्थ न राहिला महाराज. परमार्थातली निष्कामता आपल्याला ऐकायला पण झेपत नाही. परमार्थातली निष्कामता. आता ते शंकराचार्यांनी भाष्यामध्ये असं म्हटलं आहे, ज्या दिवशी आपली इच्छा होती भगवंतांनी माझ्याकडे वळून पाहावं, साक्षात स्वप्नात ती गोष्ट माझ्याकडे वळून पाहावं अशी जरी तुमच्या मनात इच्छा निर्माण झाली तरी तुमची निष्कामता गेली. तुम्हाला इच्छा निर्माण झाली ना त्यांनी माझ्याकडे पाहावं, त्याला कळत नाही का? त्याने काय तुमच्याकडे पाहायचं? कशा करता त्याच्याकडे अपेक्षा? त्याला सगळं कळतं. न सांगता तुम्हाला कळू येते अंतर, त्याला सगळं कळतं. पण तुझी निष्कामता जाऊन सकामता निर्माण झाली. आणि म्हणून भगवंताच्या पुढे निष्कामता सिद्ध करणं फार कठीण. पण त्या आमाईची अशी निष्कामता सिद्ध झाली महाराज. आणि म्हणून तुझ्या चरणाजवळ मला वास दे एवढं तिनं मागितलं. असा बुद्धीचा दाता हा भगवान प्रसन्न झाला. आमाईला पोटाशी धरलं, कवटळलं. आमाई तुझ्यासारखी विरक्ती अशी विरक्तवान भक्त मी फार दुर्मिळ पाहतो. भगवंताने तिचं कौतुक केलं. सगळी गोष्ट ठीक. मग आता प्रपंचमध्ये काही कमी नव्हतं. सगळ्या आता भगवान जिथे आहे तिथे लक्ष्मीसहित शोभे नारायण. जिथं भगवान ज्या घरात वास करतो तिथे काय लक्ष्मी तर असणार ना. भगवान ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सर्व षड्गुण जेथे भगवंताच्या चरणाजवळ आहेत आणि असा भगवान तिथे आहे, तिथं काय कमी असणार महाराज. मग आमाईचा प्रपंच काय सांगायचे महाराज. आमच्या घाटाच्यावर एक म्हण आहे, काय श्रीमंती, वा 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 वा. काय अहो, फक्त वाघिणीचं दूध नाही, बाकी सगळं आहे. फक्त वाघिणीचं दूध नाही. वाघिणी दूध काढून दिलं असतं तिला पण आणलं असतं लोकांनी. असं आहे. लोक काय कमी नाहीत भारत होतो. असं आहे. एवढी सगळी श्रीमंती, अतिशय सर्व रिद्धी सिद्धी, अगदी सुख संपन्न संसार सगळा, काही कमी नाही. जिथं प्रत्यक्ष आमाईच्या मागे पुढे भगवान न सांगता, जसं संतांचं तुकाराम महाराज म्हणतात, न सांगता सर्व न सांगता भाविकाचे काज. बरोबर म्हण. भाविकाचे काज भाविकाचे काज. ए बाळ, एकदा आवाज सेट करून घे. ते काय यांच्या डोक्यात माणूस म्हणायला लागला ते आवाज मोठा करते. आता तो आरडतोय मोठ्याने, कमी करायला पाहिजे ते अजून वर मोठ्याने करतात. एकदा आवाज सेट केला तर माझा कसा आवाज आहे याच पद्धतीने त्यांचा आवाज राहू दे. करणं कर्कश नको, मला नाही चालत ती गोष्ट.
अरे कथेतला कीर्तनातला शांतरस भक्तिरस जर जात असेल तर तुम्हाला यातलं काही कळतं का नाही? मला काही समजतच नाही. काय यातला शांतरस भक्तिरस घालवतात माणसं, मला काही समजतच नाही. त्या अलीकडं 4 पखवात 4 माईकला असे वाजवतात. अरे काय वाजवायचा कार्यक्रम आहे का कीर्तनाचा कार्यक्रम आहे का वरतीपुढे वाजवता का राक्षस आहेत तुम्ही? आणि तुम्ही गणपतीसारखे खुशाल बसलेले असतात. काय घे नाही. तुम्ही उठून सांगा ते पखवाद आम्हाला नाही ऐकायचे तुझे, आम्हाला कीर्तन ऐकू दे. असे घाम येऊन असे दनादन दनादन वाजवितेत. का वाजवितेत? कशा करता वाजवितेत? का त्यांचंच ऐकायचं आहे लोकांना? आणि हे बिचारे दीडशे आहे त्यांना. अरे पण लोकांचे कानाचे पडदे फाटायला लागलेत. ये नाही का लोक बैरे समजलेत का चांगले माणसं यांना बैरे करायचेत? मला हेच काय कळायला तयार नाही. आणि एवढी नाराजी महाराज आवाज कमी कर म्हणलं का हे नाराज तो तर त्याला काय घे नाही, त्याला पैसे पाहिजे, त्याला ढेलं वाजू नये, तुमचे कान फाटून येते इकडं कार्यक्रमाचा नाशो. आवाज कमी कर म्हटलं का पखवाजवाला अतिशय नाराज. म्हणणार तर फार इंगळे पिंगळे डोळे करतोय. आता काय करावं? लयशिवाय देतात लोक मला. महाराज कर्णूक महाराज लयशिवाय देतात. माझेच विद्यार्थी. पण त्या तुम्ही असा काही करा, पण मला जे पाहिजे माझा कार्यक्रम आहे, मला कथा करायची, माझं कीर्तन आहे, मला पाहिजे तसं, मला एवढं चालतं. एवढा आवाज तुम्हाला सुट होतोय का नाही? छान ऐकू येतं का नाही? मग का कडकडणे फाडते? छान आहे, मस्त. भाविकाचे काज अंगे देव करे. प्रकृतीला काही पर्याय नसतो आणि स्वभावावर काही औषध नसतं. अख्ख्या महाराष्ट्रात फार तिकडं विदर्भात गेलो, माझा कार्यक्रम असला का लोक नसते असे आयो महाराज आहेत. व्यासपीठावरून कोणाला फटकारी टाकेल मी याचा काही भरोसा नाही. पुढे कोण येईल तो काय येतो अजिबात तिची कीर्तनात कोणी इधर उधर केलं का ते मला काय आवडत नाही. ते गोष्ट परमार्थाच्या नियमात शांतता तर जाऊ द्या तिकडं. भाविकाचे काज अंगे देव करी, काढी धर्म घरी उचिष्टते. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. आम्ही एवढी भाग्यवान होते महाराज. भगवान सर्व काम करत होता. किंवा आम्ही मला काही मागेल असं भगवान रोज चिंतन करत होता. आणि अशा कालामध्ये एवढी सुखसंपन्नता असताना आणि मग ज्या काळात विश्वंभर बाबा गेले त्या काळात 2 मुलं होते, हरी आणि मुकुंदा. हरी मुकुंदा आता मोठे झाले होते. रिद्धी सिद्धी सगळे अनुकूल झाले होते. धनधान्य संपूर्ण होतं, मानमान्यता होती. आणि मग अशा कालामध्ये मग माणसाची बुद्धी नक्कीच काहीतरी बिघडल्याशिवाय राहत नसते. अशी गोष्ट असते ती बिघडते. ते का अशा वेळी परमार्थातली परीक्षा असते. सर्व गोष्टी अनुकूल असतात तेव्हा लोकाचार वाढतो. गरिबाचा लोकाचार वाढत नाही. श्रीमंत असेल आणि मग भरपूर जिकडे तिकडे असेल त्याचा लोकाचार वाढतो. लोकाचार वाढला की माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. हे याचं लक्षणच असतं. अमृताचं विष आणि प्रकृतीची विकृती हे यातलं वैशिष्ट्य असतं महाराज. यातलं वैशिष्ट्य असतं. ज्या ज्या कालामध्ये विशेष होतं त्या त्या कालात त्याचं विष होतं. शरीरातली शक्ती, जवळची संपत्ती, मग तुमची शक्ती असेल, संपत्ती असेल, काय जे असेल ती प्रकृतीत पण त्याचं विष तयार होतं. अधिक बलात्कार करतो मरतुकडा मनुष्य, त्याला धरून उठून बसावं लागतं समज बलात्कार करतो. काय ज्याची शक्ती सांडायला लागली, अधिक झाली, त्या काळात ती गोष्ट घडते. चोरी करतो एखादा मूर्खानं, त्याला काही ते अंगात शक्ती लागते. जी गोष्ट अधिक झाली का ती विनाशाकडे घेऊन जाते माणसाला. काही असू द्या, कामाची गोष्ट, क्रोधाची गोष्ट, लोभाची गोष्ट, काय अतिरूपेन वैशिता. अतिरूपेन वैशिता अतिगर्वेन रावण. हा असं अतिदानात बलिर्बद्धो. हे ती सर्वत्र वर्जेत, सर्वत्र वर्जेत राहतात. असं आहे. शेतीची चोरी का झाली? जास्त रूपवान होती म्हणून.
उगं काळी मुंगळी असते तर काय रावणं नेली असते त्याच्याकडे 80,000 होत्या. हे हा नमुना काय नेल तिथं पुन्हा अजून त्याच्याकडे 80,000 ह्यात हा चपट्या नाकाचा नमुना काय नाही. सीता एवढी सुंदर होती म्हणूनच चोरी झाली. रावणाचा नाश अहंकार अति झाला म्हणून त्याचा नाश झाला. आणि त्या बलिराजाने एवढं दान करून सुद्धा त्याला पाताळात घातलं का? दानाने नाही घातलं, अति झालं, अति अहंकार झाला, अति रूप झालं. तसं आमाईकडं हरी मुकुंदाकडं अति संपत्ती, अति लोकाचार, अति हे अति ते. आणि सगळं झाल्यानंतर महाराज विषयासक्तीचा स्वभावच असा आहे. देव दुरवतो, लोक माणसाला त्यात ओढतात. विषय ओढे भुरले जीव, आता यांची कोण करील कीव. आणि पुढे काय? नुपजे नारायणी भाव. का? विषयात अडकला ना. विषय ओढी भुरले जीव आणि आता यांची कोण करील कीव. नुपजे नारायण भाव. पुढे काय? पावनी नारायणी भाव नुपजे. विषयासक्ती डोक्यात घुसली. मग विषय चांदी पडिले सकाळ देवधर्म. नभे अरानुक संसारा हाती, सर्व काळ चित्ती हाची धंदा. देव धर्म सांधी पडिले सकळ, विषयी गोंधळ गात. विषयाचा पडी पाडून गोड परमार्थ लागे कडू. आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. का? काय कारणे? अरे गोड गोडच असतं, गोड कडू कसं काय लागलं? आणि कडू कडूच असतं, कडू गोड कसं काय झालं? परमार्थ गोड असून कडू का लागला? आणि प्रपंच कडू असून तो गोड का लागला? ह्या दोघाचं उत्तर एकच. डोक्यात विषयासक्ती घुसली आणि त्या विषयासक्तीमुळे जसा सर्प चावल्याच्या नंतर निंबाचा पाला गोड लागतो आणि मिरच्या तिखट असून गोड लागतात, तशी नाथ महाराज म्हणतात, लोभ सर्प डंकला करू काय, स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय. तिथं महाराजांचा फार मोठा अभंग आहे तो. आणि मग जसं सर्प चावल्यानंतर त्याला लहर येते आणि विपरीत त्याला निंब गोड लागतो, मिरच्या गोड लागतात, तसाच गोड परमार्थ कडू आणि कडू विषय तो गोड, हा का विषयासक्तीचा परिणाम. आणि तसं त्या हरी आणि मुकुंदाला तसा प्रकार झाला. महाराज हे सगळं आलं आणि मग विषयांचा स्वभावच आहे, विषयांचा स्वभावच आहे का जीवाला आपल्या जाळ्यात ओढणे. आणि मांजर असते, ती मांजर मेलेल्या उंदराच्या पाठी लागत नाही. मग कोणाच्या पाठी लागते? चांगला एवढा बुक्का लावणारा, एवढा गंध लावणारा, ह भ प. मग चांगला ह भ प गाडी हा हो. मग त्याला मी सांगत नाही, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे खटके कुठं असतात? नवल अहंकाराची गोठी. पुढे काय? मेलेल्या उंदराला कोण नाही करीत तो अहंकार. विशेष नलगे आज्ञाना पाठी. आणि मग
सज्ञानाचे झोंबे कंठी. फार काय म्हणू आपण त्याला, प्रतिष्ठित एखादं उच्चतम कॉलेज असावं आणि त्यातले प्राचार्य चांगले नावारूपाला आलेले असावेत. आणि चालता चालता त्याला सगळं नाही साऱ्या काय बाजूला अशी मार गचंडी दिली, काय म्हणेल रे तो. हे एक उदाहरण आहे. जंगले शास्त्री आले, एखादा मागून आला, सरक बाजूला, काय होईल काय होईल. आणि तुमच्यासारखा एखादा, हो सरक बाजूला, तुम्हाला काय वाटतं कोणी आला सरकला बाजूला, आमसारख्याला जमेल का ते, जमेल का ते. नाही, आम्ही लांबच राहिलो, आमच्या मागच्या पुढचे त्याला कान म्हणजे तुला कळतं का महाराज बिराज काय. अरे महाराज म्हणजे नेमकं काय, प्राचार्य म्हणजे नेमकं काय. का हे जे आपल्या डोक्यामध्ये प्रतिष्ठा आपण टाकून दिली आहे, कशा काय सांगितलं तुम्हाला ते, म्हणजे हे त्या संसाराची ती आसक्ती, ही आसक्ती घुसली ती माणसाला अवनत करते, ती माणसाला हतबल करते, अवनत करते, हतबल करते, लाचारी बनवते, विषयासक्ती सगळ्या गोष्टी करायला होते महाराज. आणि तो प्रकार तिथं या ठिकाणी असा जाळ्यात ओढला, ते आपल्या स्वाधीन केलं, तिनं आपल्या स्वाधीन करून टाकलं. जेव्हावर पहा कामाचं प्राबल्य झालं, क्रोधाचं प्राबल्य झालं, भयाचं प्राबल्य झालं, ती माणसाची शक्ती हिसकावून घेतं, माणसाची विद्या हिसकावून घेतं, त्याची शक्ती, त्याची विद्या, त्याचा प्रभाव पूर्ण हिसकावून घेतं आणि आपलं राज्य त्याच्यावर सामावतं. मग त्याचे विचारही हरवत, सगळं हरवून जातं. क्रोध त्याचा अंमल चालतो, लोभ त्याचा अंमल चालतो, तशी भीती जाऊ देते. त्याप्रमाणे विषयासक्ती एकदा सत्तेवर आली, वृत्तीवर आली, सगळं त्याचं हिसकावून घेते, काही शिल्लक नाही. त्याला त्या विषयासक्तीने त्याला त्याची विद्या आठवत नाही, त्याचा सदाचार आठवत नाही, त्याची भक्ती आठवत नाही, त्याची प्रतिष्ठा त्याला आठवत नाही, सर्व विसरायला लावते. त्याला तर हे म्हणतात ते, म्हणून सर्व विसरायला लावण्याची शक्ती ज्यात असते त्याला म्हणतात विषयासक्ती. आणि अशी विषयासक्ती महाराज, मग एवढं सगळं होतं, ठरलेलं आहे. त्याला तुमच्या भाषेत त्याला नेचर म्हणतात किंवा निसर्ग म्हणतात, आणि आमच्या भाषेत त्याला प्रकृती म्हणतात. प्रकृतीचा नेम ठरलेला असतो. दिवस उगून मावळला की अंधकार आला, दिवस उगून मावळला की अंधकार आला, आमुषा आली की आमुषाच्या रात्रीत भूतानी त्याला त्या रात्रीला घेरलं समजायचं. ज्या दिवशी माणसाचं दुर्दैव सन्मुख होतं त्या काला दुःखाने सगळीकडे छावा त्याच्यावर टाकला समजायचा. हा निसर्ग असतो. त्याचप्रमाणे एखादी उत्तम सभा असते, त्या सभेमध्ये कुटील माणसाचा प्रवेश झाला का चारही बाजूनी निंदिनी छाव टाकली समजायची. हा निसर्ग असतो महाराज. त्याप्रमाणे एकदा का विषयासक्ती आली, त्या विषयासक्तीने माणसाला सगळीकडून घेरल्या जातं आणि ते सगळा विसरल्या जातो. त्याप्रमाणे मग विषयासक्ती माणसाला नाना तऱ्हेचे पाप करायला लावते. काल तुम्हाला सांगितलं, पैसा माणसाला पाप करायला लावतो का, त्याचं ते रूपच असतं. विषयासक्ती माणसाला पाप करायला भाग पाडते, नाही ते तो पाप करतो. तसं हरी आणि मुकुंदाचं झालं. त्याला नाही नाही त्या गोष्टी करायला आठवायला लागली, त्याला अवदसा म्हणतात. अशी अवदसा आठवायला लागली, अधोगतीला त्याला काय म्हणतो, अधोगतीची गोष्ट ती म्हणजे मार्गक्रमण सुरू झाला. आणि मग अशा काळात सर्व सोडून मग संतांना हे माहिती होतं, याजसाठी वनांतरा जातो सोडून. या संत काय येडे होते, संत काय येडे नव्हते ना. पण मग हे सगळं झालं. मग त्या कालामध्ये हे सर्व झाल्यानंतर हरी मुकुंदाच्या डोक्यात आलं, अरे आपण एवढे वैभववान आहेत, पण आपल्याकडे कमी काय, कोणतरी मुजरा करणारी 2 माणसं पाहिजे, कोणतरी आबदागीर धरणारे पाहिजे, महाराज की स्वारी आ रहे, कोणतरी आरुळ्या म्हणजे काय म्हणतो आपण, घोषणा देणारे पाहिजे. असे ते मग हत्ती पाहिजे, घोडे पाहिजे, आबदागिरी पाहिजे, सलाम करणारे पाहिजे, काय काय त्यांना जे जे पाहिजे ते मन काय चिंतन करेल याचा काय भरोसा आहे महाराज. आणि मग एवढं चिंतन केलं, हे पाहिजे ते पाहिजे, नाना अलंकार पाहिजे, नोकर चाकर पाहिजे, आपल्या पदरी हे असलं पाहिजे ते असलं पाहिजे.
त्यांना पाहिजे ते चिंतन करू लागले आणि मग त्यांना आईला म्हणले, आई काय मग आपल्याला सगळं एवढं आहे, जर आम्हाला हे जर पालखी हे जर असेल वैभव तर फार छान नाही व्हायचं का? आई म्हणली, बेटा काय कमी आहे तुम्हाला? अरे पांडुरंग घरी आपल्या मागे पुढे आहे, इथं रिदिशी दिवसली, केवढा लोकाचार आहे, केवढा वाडा आहे, भगवान किंवा आपले प्रसंग आहे, आपलं खूप चांगलं चाललं आहे. नाही नाही, हे किरकोळ आहे. खेडेगावामध्ये देऊ म्हणजे काय फार मोठं गाव आहे का? आम्ही एखाद्या राजाच्या पदरी जातो, आम्ही फार शूर आहोत, चांगले मोठे आम्हाला राजसत्ता मिळेल, त्या राजाचे काय सैन्याचे सरसेनापती जर झालो तर आम्हाला मोठा पैसा मिळेल, मान्यता मिळेल. आम्हीने खूप विनंती केली. महाराज त्या मुलांनी ऐकलं नाही. आणि जर आईचं ऐकतील तर ते मुलं काय राहिले बा? गेले चंदीचंदावर राजा, त्या राज्याकडे गेले. पापच उदायला आलं करतील काय? आणि मग ते पुत्र विचार करू लागले, आता राजाकडे जाऊ आपण नोकरी करायची. गेले राजाकडे. राजाला सांगितलं, महाराज आम्हाला काही नोकरी मिळेल का? आमचं यांचं तेज पाहिलं, यांची उच्च पुरी सगळी शरीरं पाहिली, या म्हणजे काय हरकत नाही. त्यांना उच्च पदस्थ असं त्या सैन्यामध्ये स्थान मिळालं, ते शूर असल्यामुळे झालं. मग आता तिथे गेल्यानंतर भरपूर पैसा भरपूर मिळाला, काय लोकाचार भरपूर मिळाला, सर्व भरपूर मिळालं. मग आता काय, इथं साधा पत्र्याच्या खोलीत जरी राहत असला आणि योगायोगाने म्हणतोय, योगायोगाने जर तो निवडून आला आणि जर मंत्री झाला तर मुंबईमध्ये मग काय तो काय पत्र्याच्या खोलीत राहतो का? मग कशात राहतो तो? स्पेशल बंगला. मग तो भांडणं सुरू करतो, मला हा बंगला नाही. अरे तो पत्र्याच्या खोलीत राहतो आता. नाही मला हा बंगला नाही. अरे तसला प्रकार झाला यांचा. मग आता हे सत्तेवर गेल्यावरती महाराज मोठमोठे काय त्या काळात बंगले नसते, मग त्या काळात हवेल्या बिवेल्या काय असत्या, मोठमोठ्याल्या हवेल्या मिळाल्या, नोकर चाकर मिळाले, आबदागिरी मिळाल्या, पालख्या मिळाल्या, सगळं काय झालं. आणि मग हरी मुकुंदा त्या राजाने सांगितलं, ठीक आहे तुम्ही आता इथंच रहिवाशी व्हा, तुमच्या आईला वगैरे कुटुंबांना घेऊन या. आणि मग सर्व झालं. पत्र पाठवलं, माणसं पाठवली पुढं आईला आणण्याकरता. आणि गेले ते सगळे. आता गेल्यानंतर आईला आणायचं आहे ते आता. मग आता पालख्या मेना पालख्या, आईला पालखीत बसून आणायचं वगैरे वगैरे. तर एवढं झालं, आईची सेवा करावी वाटते माणसं. आली ती माणसं देऊमध्ये महाराज. आणि मग ज्या कालामध्ये त्या आमाईने पाहिलं हे, तिला अतिशय दुःख झालं. मला ते भक्त होते. भक्ताच्या बाबतीमध्ये भगवान सोडून त्याला त्रिभुवन सगळं फिक्का असतं. तुझं वे न काही स्थिर राहे ऐशे नाही, तुकाराम महाराज म्हणतात. देवा तुझे वाचून काही स्थिर नाही रे, सगळं क्षणिक आहे. तसं आमाई म्हणली, पांडुरंग मूर्तीशी करुणी नमन, आश्रुपात भरले लोचन, म्हणे देवा तुझे चरण मज कारणे अंतरले. आणि आता देवा मला ह्या मुलांचं ऐकल्याशिवाय पर्याय नाही, तुझी मूर्ती सोडून मला जाणं कठीण होतं आहे. आम्ही खूप कासवी झाली, रडायला लागली. पण आता काय करीन, पुत्राच्या पुढे हातबल झाली महाराज. पण गोष्ट अशी आहे, जसं एखादं लेकरू असतं आणि त्या मुलाला आईला सोडून जायचं ठरलं, वासरू गायला सोडून जायचं ठरलं, किंवा एखादा कृपण माणसाला धन सोडून चाललं, अशा कालामध्ये जसा त्यांना त्रास होतो, फार दुःख होतं, त्याप्रमाणे त्या आमाईला भगवंताला सोडून जाणं त्यांना फार मोठं दुःख व्हायला लागलं तिला. पण आता करणार काय महाराज. आणि म्हणून मग गेले, स्थिर स्थावर झाले. आईला खूप आनंद वाटायला लागला. पण एके दिवशी त्या आमाईला स्वप्न पडलं. विश्वंभर बाबापासून तर तुकाराम महाराजापर्यंत यांना रोज स्वप्नच पडत होते. विश्वंभर बाबाचे 100 स्वप्न, आमाईचे 100 स्वप्न. त्याच्यानंतर आमाईच्या पुढे त्या बोलोबालाही स्वप्नच पडले, तुकाराम महाराजालाही स्वप्नच पडले, त्यांच्या कनकाईलाही स्वप्नच पडले. सगळा स्वप्नातच कारभार यांचा. तुकाराम महाराजाला बोधही स्वप्नातच झाला. आणि हे सगळा महाराजांचा स्वप्नातलाच खेळ आहे सगळा हा. सगळ्यांची स्वप्न आली त्या एका कळांना, सगळं स्वप्नात. मग आमाईला स्वप्न पडलं
मग काय आहे तर घवघवीत सावळी मूर्ती, पडिले पितांबर प्रभा दीप्ती, दिव्य कुंडले कानी तळपती, मकराकृती सुढाळे. तिला आम्हाला स्वप्न पडलं भगवान, आता हे भगवंताचं सर्व वर्णन केलं. अत्यंत सुंदर मूर्ती, पितांबर नेसला, मुकुट घातलेला, गळ्यात वनमाला वगैरे 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 असं सगळं पाहिलं तिनं. आणि मग त्या कालामध्ये तिनं ते स्वप्न पडलं आणि भगवान तिला सांगितलं, अगं तू मला सोडून आलीस, धनाच्या आशेने मला सोडून दिलंस, पुत्राच्या आशेने मला सोडून दिलंस. आणि मग सकाळी उठली, आपल्या मुलाला स्वप्न सांगायला सोडलं. बाबा हरी मुकुंदा, अरे मला स्वप्न पडलं, भगवान स्वप्नात आले आणि ते मला म्हणले मला सोडलं तू वगैरे वगैरे वगैरे. मुलं म्हणली, आई स्वप्न कुठं खरं असतं वय, स्वप्नाचं काय असतं, दे सोडून, स्वप्न रोज कोणाला काही पडतात. झालं, दिलं स्वप्न सोडून. झालं, दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच स्वप्न पडलं. आणि मग आम्ही सांगायला लागली, अरे बाबा हो, मला पांडुरंग मला दिवला बोलवतोय, तो असं म्हणतोय मला सोडलं वगैरे वगैरे वगैरे. तुम्ही सगळं इथं सोडून द्या, आपली सेवा आपली अंतरली, वारी अंतरली. पण मग ते ऐकतात कुठं. ते म्हणले, अगं आई तुला काही कळत नाही, आम्ही जे सत्काम करतो, बऱ्याच वेळा व्यवहारातली माणसं ते एखादे डॉक्टर बिक्टर असतात, महाराज आमची पेशंट सेवा म्हणजे आमची ही ईश्वर सेवा. म्हणजे समाजसेवा हीच आमची ईश्वर सेवा, समाजसेवा हीच ईश्वर सेवा असते महाराज, ते आम्हाला सांगतात. आता समाजसेवा जर ही ईश्वर सेवा असते तर मग डायरेक्ट ईश्वराची सेवा कोण नाही करीत. तुला ईश्वर काय त्रास करतो, नाही ते डॉक्टर म्हणतात, अहो हे पेशंट सेवा म्हणजे ईश्वर सेवाचे. अरे पण मग ईश्वराने त्या पेशंटला कधी इंजेक्शन टोचले होते आणि ते त्याला ईश्वर समजतो, त्याच्याकडून पैसे काय घेतो, मग त्याकडून पैसे कायला घेतो मग त्याचे कोण. पण तसं म्हणतो तो. तसं हे म्हटले, आमची ही सेवा चालली, ही सद्वृत्ती आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांच्या विरा, आणि पूजा केली अपरातोषा लागे. संपूर्ण विश्वात्मक परमात्म्याची ही सेवा केली आम्ही, सत्य काम करतो, कर्म हे धर्म आहे, आणि त्यामुळे आमचं चाललं ते बरोबर आहे. झालं. दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्हाला स्वप्न पडलं. आणि मग मुलांनी कुचेष्टा सुरू, आई आज स्वप्न पडलं असेल ना, आज काय आला देव तुझ्या स्वप्नात, आणि तो काय म्हटला, मग तू रडली का नाही वगैरे 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 कुचेष्टा चालू झाली. ती बाबा पांडुरंग आपल्याला देवाला बोलवतो, तिचं काही ते जमेनात. आता तिसऱ्या दिवशी पुन्हा स्वप्न पडलं, दैवगती फिरली महाराज. भगवंताचे संकेत, भगवान स्वप्नात रुष्ट झाली आणि सांगितलं, आमाई आज तुझे 2 पुत्र मरणार आहेत आणि तुझं सगळं वाटोळं होणार आहे, आणि मग तू मला तुझे डोळे उघडतील आणि तू मग माझ्याकडे येशील. असं स्वप्न पडलं महाराज. अशी स्वप्नातून जागून हंबरडा फोडाले, हे हाय देवा, अरे माझे 2 म्हणून नेले मी, एकुलते पडले वगैरे वगैरे. आता माणूस शोकाच्या भारात भयंकर रडतो, आक्रोश करायला. असा आक्रोश केला महाराज आमईने. आणि मग मुलं उठून आली. ते म्हटलं, काय झालं बाबाला. अरे अगे काय झालं. अरे मला स्वप्नात भगवान आले, तुझे 2 मुलं मी मरणार आहेत म्हणले आज, आणि हे तुझं सगळं विनाश होणार आहे. बाबा हो तुम्ही सोडा आपलं देऊला चला, बाबा हो तुम्ही सोडा देऊला चला. पण कसली मुलं ऐकतात महाराज. त्याने पुन्हा टिंगल केली, आगाई स्वप्न कुठं खरं असतं का, स्वप्नात काही येतं असतं, तू चिंतन करते म्हणून स्वप्न पडतं. झालं, सकाळी उठली. मुलं म्हणली, आई तुला स्वप्न पडलेत ना, मग तू आज आम्हाला चांगलं गोडधोड जेवण करून घाल. आता मला काय, आता स्वप्नात पडले तर आपल्या तुला तिकडं जायचं म्हणते वगैरे वगैरे. आता झालं. आईने मंडळीने खूप जेवण चांगलं केलं. जेवण बसले, आई बसली, आमाई बसली, हरिमुकुंदा बसलेत, आणि गमती जमती चालण्यात. आज तू स्वप्नात काय आलं, तू आई तुझी स्वप्नात आज काय येणार आहे. चाललं, विडे करून खात होते महाराज. एवढ्या अवकाशात समोरून हाकार आला, आपल्या राज्यावर परचक्र आलं आहे आणि तुम्हाला ताबडतोब राजाने बोलवलं आहे. जसे बसले होते तसेच उठले महाराज. चिलखतं घातले, तलवारी घेतल्या, घोडे काढले, जे वेगाने गेले तसेच युद्धात दोन्ही मेले महाराज. तसे युद्धामध्ये दोन्ही मेले. भगवंताचे आवकृपा, भगवंताचे अवहेलना. आणि मग अशा कालामध्ये एवढं सगळं झालं.
आणि ती बातमी ज्या काळात त्या आमाईला कळाली त्या काळात आमाई असं बोलते, पश्चाताप होताचे तेव्हा पांडुरंगाचे करीती धावा, म्हणती पतित पावना देवा आदिदेवा भेटे केशवा लवला हे. आणि मग नाही मुलांनी धावा केला. ते मग ज्या काळात धारा तीर्थी पडली आणि मग पश्चाताप आला, आईचे वाक्य आठवायला लागले, देवा आमच्याकडून फार चूक झाली, आम्ही तुझी अवहेलना केली. आणि मग हे देवा तू दीनदयाळ वगैरे त्यांची विनंती केली, देवा तू आम्हाला वाचव वगैरे वगैरे. पण अशा काळात हे कुळतारावेच कळे का विश्वंभरे घेतली भाग. भगवान आले. आता आपल्याला ते खोटं वाटेल. भगवान आले आणि त्यांचा उद्धार केला, त्यांना विमानात घालून घेऊन गेले. तुम्ही ते काय कीर्तन करीत होते काय का वारी करीत होते? अरे करीत नव्हते, पण विश्वंभर बाबाला वचन देऊन चुकले होते, मी तुझ्या सगळ्या कुळाचा उद्धार, तुझं सगळं कुळ मी वैकुंठाला नेईल. भगवंतानी विश्वंभर बाबाला वचन दिलं, त्यामुळे आता मुलं काय करतात हा भाग राहिला नाही. म्हणून कुळ तारावे सकळे विश्वंभरे घेतली भाग. विश्वंभर बाबाने माझ्याकडून वचन घेतलेलं आहे, म्हणून मी आता तुमचा बांधील आहे. दोन्ही मुलांना विमानात घालून भगवंताने त्यांना मुक्ती दिली, वैकुंठाला घेऊन गेले. आणि मग पाठीमागे हा संदेश कळताच महाराज आणि मग आमाईची काय जशी गांधारी मूर्छित पडली, माझ्या सगळ्या कुळाचा अंत झाला, आता माझ्या कुळाला पाणी द्यायला कोणी शिल्लक राहिलं नाही, असं ज्या काळात तिला कळालं महाराज गांधारीला, ती जशी मूर्छित होऊन पडली होती तशी या ठिकाणी त्या आमाईची गोष्ट झाली. आणि मग आता सद्गतीत झाली, आता देऊला आल्याशिवाय काही पर्याय नव्हता महाराज. आणि मग अशा कालामध्ये मुकुंदाची पत्नी ही सती गेली आणि हरीची पत्नी गरोदर होती. आता राहिल्या दोघी. हरीची पत्नी गरोदर होती, तिला सती जाता येत नव्हतं, आणि आमाई, सगळं कुटुंब तिथं संपलं. दोघी बिचाऱ्या पुन्हा आता जड पायाने देऊला आल्या. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देव भक्तालागे करुणिती संसार, आणि दोन्ही वारंवार करुणी ठेवी. त्याला त्याच्याकडून भक्ती करून घ्यायची असते, तो त्याला श्रीमंती देत नाही, त्याच्यावर नाना प्रकारच्या आपत्त्या आणतो आणि त्याच्याकडून सेवा करून घेतो. तसा प्रकार झाला. आणि मग जशी आमाई दिहूत गेली, महाराज सगळं टाकलं आणि साष्टांग दंडोत घातला आणि आक्रोश काढला, देवा खूप चुकलं माझं, तुझे भजनी लागले दास, त्याचा तू मांडीशी नास. अरे ज्याने ज्याने तुझं भजन केलं त्यांचं वाटोळं गोटोळं केलं, हा तुझा स्वभाव आहे. आपणा वेगळे त्यास करशी ओ सदस्य दिशा. अरे भगवंताला गारणी सांगायला सुरू केलं, देवा आत्तापर्यंत भगवान शंकराने तुझी भक्ती केली, सगळे वस्त्रसुद्धा हिसकून घेतले, घरदारसुद्धा मोकळं केलं, आणि उघडा पागडा लंगोटीवर त्या स्मशानात नेऊन बसवला, कारण तुझं नामस्मरण करतो ना तो. अरे नारदाने तुझी भक्ती केली, त्याचं सगळं हिरावून घेतलं, तिन्ही लोक त्याला गमन करायला लावलं, काही शिल्लक नाही ठेवलं. ज्याने ज्याने तुझी भक्ती केली, बिभीषणाने तुझी भक्ती, सगळं त्याचं मारून टाकलंस आणि मग त्याला लंका दिलीस. असं आमाईने वर्णन केलं आहे. प्रल्हादाचा बाप मारलास आणि मग त्याला तो त्याच्या भक्तीचं हेच फळ मिळालं. काय मिळालं? बिभीषणाने भक्ती केली, त्याचा भाऊ मारलास. प्रल्हादाने भक्ती केली, त्याचा बाप मारलास. रुक्मांगाने भक्ती केली तर त्याचं काय झालं? एक नाही असे अनेक उदाहरणं सांगितले आमाईने. आणि आमाईने उदाहरणं सांगून मग तिनं पश्चाताप व्यक्त केला. असे इथं भरपूर वर्णन केलं आहे. रुक्मांगदाने एकादशी व्रत केले, पण त्याची नगरी ही सगळी ओस पाडली, तसं माझं केलंच तो, असा पश्चाताप व्यक्त केला आमाईने. आणि मग शेवटी शोक करायला लागली. मग शोक करून आता भगवंताची सेवा करायला सुरुवात केली. पण आता करणार काय? ती म्हणले, देवा आता माझ्या मागे पुढे कोण नाही राहिलं, मागे पुढे कोण राहिलं नाही. ती गरोदर मुलगी होती, ती हरीची पत्नी, तिला माहेरी नेऊन घातलं. आता राहिली एकटी. आता त्या वाड्यामध्ये आमाई एकटी राहत होते. न मागता देशील अकस्मात, तरी ते न घेशी सत्य,
ऐसे ऐकुनी रुक्मिणी कांत काय बोलत ते धवा आता मीच तुझा निज पुत्र जाण रुक्मिणी आहे आवडते सोन सेवा करील निज प्रीती करून काही उणे पडो निधी. अशा कालात महाराज आमाईने एवढा शोक केला मग त्या शोकाला काही पारवार नाही राहिली. मग शोक करता 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 आता कोण मला सांभाळेल. भगवान म्हणले चिंता करू नको मी तुझा मुलगा होईल आणि रुक्मिणी तुझी सून होईल, तुझी सेवा करील. आणि मग सेवा सुरू झाली भगवंताची सेवा सुरू झाली. आता भगवंताची सेवा सुरू झाली. महाराज भगवान काही करतो भक्ता करता. तुकाराम महाराज म्हणतात शबरी करता काय केले, सुदामा करता भुकेला इतकं सोपं नसतं पोरं. हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा तोड न खोल त्याच्यात थोर प्रेमाचा भुकेला. अरे त्याला तू होट टिकून म्हणतो सगळं नासून जातं ना ते भाले माणसा फणसत आहे सगळं ते गोडच निघून जातोय. काय करावं तुम्हाला म्हणून काय मारला विक्षेप करतात तुम्ही. तू त्याला होट टिकून म्हटल्यानंतर माझं म्हणायचं पण सगळं नासून जात हे तुमचं. आता का मला कार्यक्रमच बंद करावं का नाही पोरांच्या भेनं रामकृष्ण हरी. आत्ता 2 वेळा सांगितलं तुला त्याला होट लावून नको म्हणून अंतर 2 बोटाचं अंतर ठेव. काय करा याला इतका राग आला असेल माझा आता फक्त त्याला मला हाणता येणं म्हणून एवढंच झालं त्याला. खरीच गोष्ट आहे. आता कायच करावं मला काही समजण्यात राहावं काय लोकांना ओरडायचं त्या. आता माझा आवाज ऐकू येतोय का नाही तुम्हाला. किती छान ऐकू येतोय बरं. आता माझा आवाज ऐकू येतो का तुम्हाला. यंदा एकदा अनुभव घ्या. आता माझा आवाज ऐकू येतो तुम्हाला. आता कसं वाटतंय तुम्हाला. आता माझा आवाज ऐकू येतो तुम्हाला. आता कसं वाटतंय तुम्हाला. हे असं होतंय बघा. चला पांडुरंगा
ऐका महिमा आवडीची, थोबोरे खाय भिल्लटीचे. काय थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवान प्रेमाचा भुकिलेला आहे. भगवान हा प्रेमापेक्षा त्याला काही नको. आणि मग आमाईच्या प्रेमाला भुलून भगवंतानी रोज उठावं, आमाईला स्नान घालावं, कपडे घालावेत, वेणी विचरावी, बुचडा बांधावं, सर्व हाताला धरावं. आमाईचा शोक करून करून डोळे गेले. शोक करून करून त्या ठिकाणी दारात शेवग्याचं झाड होतं, ते झाडही वाळून गेलं. इतका शोक. आणि मग अशा कालामध्ये भगवंतानी सर्व सेवा करायची. रुक्मिणी घरातलं काम करायची सून होऊन, आणि भगवान मुलगा होऊन सर्व कामं करीत होता. अशी दिनचर्या चालली होती महाराज. आणि मग असा भगवान प्रेमाला भुकेल्याच्या नंतर त्याच्या खूप उदाहरणं आहेत. काय उदाहरणं आहेत आपण पाहतो. सुदाम्याकरता काय केलं आणि शबरीकरता काय केलं. हे थोर प्रेमाचा भुकेल. पोहे सुदाम देवाची फके मारी कोरडीचे, म्हणणं म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे. आणि तुका म्हणे भक्ती भावे भुलला हरी, याती कुळ न विचारी. जैसा ज्याचा भाव अंतरीन तैसा मुरारी होत असे. जैशी जैशी वेळ पडे आणि तैसे तैसे होणे घडी. भगवान द्रौपदी करता आपलं राधिके करता लहानचा मोठा झाला, आणि अर्जुनाकरता पुरुषाची स्त्री झाला. भगवान कोणाकरता काहीही होतो. आणि म्हणून असं त्या आमाई करता त्यांनी पुत्राचं रूप घेतलं आणि आमाईची सर्व सेवा केली महाराज. सर्व सेवा केली. आता एके दिवशी प्रसंग असा झाला, हे सगळं झालं. आता केव्हा तरी काही झालं तरी या शरीराला विनाश आहे, अंत आहे. आणि मग आता आमाईचा अंतकाळ जवळ आला होता. आमाईचा आता या ठिकाणी अंत झाला. थोडक्यात देह सोडला. भगवान आले, तिला विमानात घेऊन गेले. आणि ही बातमी तिकडं त्या मुकुंदाच्या आपलं हरीच्या पत्नीला कळाली. आणि मग ती आली. ती बाळंत झाली होती, मुलगा मोठा झाला होता, त्याचं नाव विठोबा ठेवलं होतं. आणि मग त्यांना ही वार्ता कळाली. ती आली आणि आल्यानंतर त्यांना ते समजली बातमी. मग ती लोकांनी आम्हाला का नाही कळवलं तुम्ही. ते म्हणले अहो तुम्ही तर मुलाची तिचा मुलगा सून तर होते इथं, तुम्ही असं नाही झालं, आमचं तर असं झालं सगळं, ते 2 मुलं वारले वगैरे वगैरे वगैरे. गावातल्या लोकांना ही बातमी कळाली. लोकही आश्चर्यित झाली. पण तर लोक म्हणले ते होते, हे मुलगा सून होते म्हटलं, ते नाकारता येत नव्हती गोष्ट. मग अशा कालामध्ये त्या विठोबा मोठा झाला होता. आणि मग तो गेला, इंद्रने स्नान केलं आणि भगवंतापुढे येऊन उभा राहिला. अरे माझा आजोबा गेला, त्याला तू नेलंस. माझे पिता चुलते हे पण तू घेऊन गेलास. आणि तू जरा आमच्या कुळाचा एवढा रक्षक होतास, तो आमचा एवढा विनाश का केला. त्या विठोबाला राग आला महाराज. त्यांनी शस्त्र घेतलं धारदार आणि आता आपल्या पोटात खुपसणार होता. आपल्या पोटात खुपसून जीव द्यायचा होता. आणि मग भगवान पुढे आले. अरे वेड्या म्हटले, असं का करतोस तू. मी तुझ्या आजोबाला वचन दिलंय, विश्वंभरे घेऊन भाकेशी कुळ ऋणी केले मस्ती. ते फेडावया निशेशी देऊ ग्रामाशी राहिलो. विश्वंभरांनी माझ्याकडून वचन घेतलंय, तुमचं ऋण फेडण्याकरता, तुमच्या कुळाचा उद्धार करण्याकरता मी अजूनही या देहूगावामध्ये आहे. या देहूगावामध्ये आहे मी अजून. अरे मग तू विषाला म्हणजे अमृतालाच विष का समजतोस तू. सूर्याला राहू का समजायला लागला. त्याप्रमाणे त्या क्षीरसागराला असं थिल्लर का समजतो. मोठे उदाहरणं दिले आहेत. अरे पिंपळ हा आपल्या जीवनातलं सगळं वाईट दूर करणारा असताना तू त्याला हिवराचं झाड असं का समजतोस. इथं महिपती महाराजांनी खूप उदाहरण दिलीत. शंकरलाच भूत समजला तसं अरे मी तुमच्या कुळाचा उद्धारक असताना तू मला वैरी का समजतोस. मी तुमचा उद्धारक आहे. भगवंतानी त्या विठोबाची समजूत घातली. पुढे विठोबाचं कुळ हे सगळं भगवान ऋणी असल्यामुळे त्यांनी भगवंताचे पाय धरले. नवविध भक्ती सुरू केली. पुढे विठोबाचा प्रपंच खूप चांगला झाला. मोठं विस्तार आहे त्या ठिकाणी.
पण त्यांची परंपरा पुढे सुरू झाली. मग परंपरा सुरू झाली, काय झाली मग? विठोबाचा मुलगा पदाजी, पदाजीचा मुलगा शंकरजी, शंकरचा मुलगा कान्हया, आणि कान्हयाचा मुलगा बोलोबा, आणि बोलोबाच्या पोटी आले ते महावैष्णव संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बोलोबांच्या पोटी जन्माला आले. बोलोबांचे 3 पुत्र होते, सावजी, तुकाराम महाराज आणि कान्हया, असे 3 मुलं होते. अशी त्यांची परंपरा आहे. असा भक्त बोलोबांचा संसार या ठिकाणी आहे. मग आता त्या बोलोबाच्या पोटी परम वैष्णव भक्त तुकाराम, त्याचे चरित्र अनुक्रम ऐका सप्रेम भाविक हो. तुकाराम महाराजांचं चरित्र सांगायला सुरुवात करतो. महिपती महाराज म्हणतात, आत्तापर्यंत त्यांच्या पूर्वजांची मी कथा सांगितली, आणि आता तुकाराम महाराजांचं चरित्र मी तुम्हाला सांगतो. मोठ्या भावनेने ऐका, प्रेमपूर्वक ऐका, अशी आपल्याला विनंती केली. आणि मग बोलोबा हा अत्यंत प्रेमाने एकांतात भगवंताचं भजन करत होते. परंपरा सगळी तशीच होती. महाराज बोलोबाने मोठं भजन केलं, पंढरीची आषाढी कार्तिकीची वारी करत होते, नित्याने पूजा करत होते, प्रारब्ध चांगलं होतं, पुन्हा संसार जमला होता, धन दौलत सगळी जमली होती. तुकाराम महाराजांनी त्या बोलोबाच्या जीवनाचा एक सुंदर अभंग लिहिला आहे, जोडून या धन. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. जेवढे या अभंगात गुण सांगितले तेवढे गुण बोलोबांच्या जीवनामध्ये होते. काय काय होते? परोपकार नेणे परनिंदा, दारामध्ये आलेल्या आतिथ्याचं पूजन करणे, त्याचप्रमाणे वारकरी वैष्णव भक्त कोणी आले त्यांची सेवा, मनोभावे सेवा करणे, भगवंताची सेवा करणे, पशु पक्षावरती दया, सर्वाभूती पायी एक वासुदेव समजून त्यांची सर्वांची सेवा करणे, भूतावरती दया करणे, त्याचप्रमाणे तान्हेला कोणी असेल त्याला, भुकेला कोणी असेल, बोलोबा हे सर्व ग्रहस्थ त्याला जे जे अपेक्षित धर्म आहेत ते सर्व पालन करत होते. महाराज म्हणतात अत्यंत शांत स्वभाव, कधी कोणावरती रागवणं वगैरे ह्या गोष्टी बोलोबा करत नव्हते. कारण महाराजांना आता तुकाराम महाराजांना त्यांच्या पोटी जन्म घ्यायचा म्हटल्यानंतर आता ते कुळ काय एवढं पवित्र तर केलं पाहिजे, असं त्यांचं जीवन होतं बोलोबांचं. महाराज तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ आणि परमपद वैराग्याचे, असं बोलोबांचं जीवन होतं. आणि मग आता त्यांना पण स्वप्न पडलं, विश्वंभर बाबाला स्वप्न पडले, आमाईला स्वप्न पडले, आता बोलोबाला स्वप्न पडायला. सगळं देवा सगळं आनंदित आहे, फक्त एखादा पुत्र व्हावा अशी अपेक्षा आहे. आणि मग भजन पूजन करायचं, वारी करायचे, आणि मग आम्हाला पुत्र व्हावा अशी गोष्ट अपेक्षित आहे. एके दिवशी भगवान
स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन असं 40 वर्ष झालीत अशी वारी करत असताना, मग हे सर्व करत असताना मला पुत्र व्हावा अशी अपेक्षा होती. एके दिवशी भगवंतांनी बोलवला, स्वप्नात येऊन सांगितलं तुला पुत्र होईल. पण मग कसा पुत्र होईल तुला, कसा? 40 वर्षे ती अवसरी केली पंढरीची वारी. मग प्रसन्न झाले श्री हरीन कैशा परी ते ऐका. 40 वर्ष वारी केली, पायी वारी, आणि मग भगवान प्रसन्न झाले. भगवान प्रसन्न झाल्यानंतर काय जे अपेक्षा आहे ते माग. मग त्या दिवशी मात्र स्वप्न पडलं त्यांच्या पत्नीला, म्हणजे कनकाईला. आणि मग कनकाईला स्वप्न पडल्यानंतर महाराज, त्यांची पत्नी ती पतिव्रत होत होती. मग तिला स्वप्न पडलं, देवत्रायाने दर्शन दिलं, माते तुला काय पाहिजे ते माग. तिनं सांगितलं मला काही नको, मला एक पुत्ररत्न पाहिजे अशी माझी कामना आहे. मग ते पुत्र कसा पाहिजे? आता ज्याला जसा पाहिजे तो तसा मागून घेतो. आता ज्याला पुत्र आहे त्याचा काय विषय, पण ज्याला नाही ते कोण कसा पुत्र मागेल याचा काय भरोसा आहे महाराज. आता कोण कसे मागितलेत, आता ते तुम्हाला पुराणातली दाखले भरपूर सांगितली असते, मला एवढा वेळ नाही. मग तसंच इथं याने आम्हाला पुत्र पाहिजे असं म्हटलं, पण असा पुत्र दे देवा, बोलोबा बोले प्रतिवचन, विश्व उद्धारक वैष्णवजन, असा पुत्र दे, जो जगाचा उद्धार करणारा असेल असा पुत्र दे. असं आहे. आम्हाला जर म्हणलं असते कसा पुत्र पाहिजे, देव भेटला तर कसा पुत्र पाहिजे, काय नाही, प्रचार न करता निवडून आला पाहिजे, अभ्यास न करता लोकांनी त्याच्या तारखे घेतल्या पाहिजे. आम्ही असं सांगणार ते, अभ्यास न करता अभ्यास न करता तारखे घेतल्या पाहिजे. पण तसं नाही. जग उद्धारक दे, महावैष्णव दे, तुझे कीर्तन गाईल, तुझे गुण गाईल, तो पुत्र मज निधान दे. दामा शेटी गोनाईचा नाम प्रेमा, आणि पाहुनी पुत्र दिदला नामा, तैशी चिरिती पुरुषोत्तमा, माझी कामना पुरवितो. दामा शेटी आणि गोनाई त्यांना जसा नामा दिलास तसाच मला, तसाच अत्यंत प्रेम मूर्ती, भगवत भजन करणारा असा अत्यंत प्रेमळ असा मला दुसरा प्रतिनामा दे, असं त्या ठिकाणी कनकाईने भगवंताला स्वप्नामध्ये सांगितलं. असं आलं. भगवत कृपा झाली. कनकाई पुढे गरोदर राहिली, आणि गरोदर झाल्यानंतर तो भगवात प्रसतच होता महाराज. एके दिवशी मग तिला पहिला पुत्र प्रसवला, त्याचं नाव होतं सावजी. तो सावजी म्हणजे काहीच कामाचा नव्हता, तो म्हणजे प्रपंचाच्याही उपयोगात नव्हता आणि परमार्थाच्याही उपयोगात नव्हता. तो कायम ध्यानातच राहत होता. तो काय भजन विना घेऊन भजन करत होता अशातला काय भाग नाही. तो असा सावजी, त्याचं नाव सावजी ठेवलं. मग एकेकाळी त्या काळामध्ये इकडं बोलोबाला सावजी पुत्र झाला, आणि त्याच काळामध्ये वैकुंठात एक सभा झाली. तुकोबरायांचा जन्म किती दूरगामी आहे, त्याचं किती पूर्वनियोजित होतं. असे तुकाराम महाराज जन्माला अवतीर्ण झाले, जन्माला आले अशातला भाग नाही महाराज. तर अशा कालामध्ये वैकुंठात एक सभा झाली. कुठून तर वैकुंठामध्ये सभा झाली. त्या सभेला सनकादिकापासून तर कान्होपात्रापर्यंत सगळे संत बसले होते. असे भगवान मध्यंतरी उभे राहिले होते. आणि आता कलीमध्ये कली आलाय, कलीचा उद्धार करण्याकरता कोणतरी अधिकारी पुरुष पाहिजे. तर त्याकरता तुमच्यापैकी एक कोण माझ्याबरोबर येतो? मला आता बौद्ध रूपात खायला जायचं आहे म्हटले. माझ्याबरोबर कोण येतो? सगळ्यांना विचारलं महाराज. आणि म्हणून माझ्याबरोबर कोण येणार आहे? सगळ्यांनी एका मुखाने सांगितलं, तुमच्याबरोबर येणारा फक्त हा नामदेव आहे म्हणतो. नामदेव महाराज चौयुगाचा पुत्र, काय चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकुनी उभे ते जणी. म्हणजे जो सत्ययुगामध्ये प्रल्हाद झाला,
तो द्वापारयुगात अंगद झाला, तो त्रेतायुगामध्ये उद्धव झाला आणि तोच कलियुगामध्ये नामदेव झाला. नामदेव महाराजांनी एका अभंगात वर्णन केलेलं आहे. बोल. यांच्या आवाजाला बेस दे थोडसा, यांच्या आवाजाला बेस दे. नुसताच बसलाय गणपती सारखा. कलियुगी जाना नामदेव म्हणती, लढीवाळ श्रीपती लळे पाळी. कलियुगी जाना नामदेव म्हणती, तीर्थयात्रा त्यांचा केला से उद्धार. चालविला भार सर्व त्यांचा, कलियुगी जाना नामदेव म्हणती. लढीवाळ श्रीपती लळे पाळी, लढीवाळ श्रीपती लळे पाळी. कलियुगी जाना नामदेव म्हणते. सर्व संतांनी सांगितलं नामदेवरायाशिवाय आता दुसरा पर्याय नाही. आणि मग तुहा मागे घेतला पण की शतकोटी ग्रंथ समदर्पण, काही शेष राहिले जाण ते पूर्ण कर्म मादनी. भगवान म्हणले नामदेवा, अरे तू माग मला वचन दिलं काय, देवा मी तुझे शतकोटी असे अभंग 100 कोटी अभंग लिहील, तू अर्धेच लिहिलेस, ते अर्धे कोण लिहिल आता, तुला आता परत माझ्याबरोबर तुला यावं लागेल. नामदेवराय म्हटले काय हरकत नाही याला बाबा, तू तिथं बुद्ध होऊन बसतील म्हणे. तो आला एक कलीचं वाईट काम म्हटले, लोक मला हाणतील, तू माझं डोळे झाकून बसेल, कटीवर हात ठेवले, घेतले डोळे झाकून बसला, विटीवर उभा राहिला, आमचं कोण विचार. त्या कृष्णाच्या कामात भगवान रामाच्या अवतारात रामचंद्र धनुष्यबाण घेऊन सावध होते आणि कृष्ण अवतारात भगवान शंखचक्र घेऊन सावध होते. हे तुमच्याजवळ शंख न चक्र, तुम्ही निधे कटीवरती हात ठेवून घेतले डोळे झाकून मेले म्हणले आम्ही. लोकांनी आम्हाला काय केलं तर आमच्यावर कोण धावून येईल म्हटले. नाही नाही चिंता नको करू म्हणले. नामा मी आहे ना म्हणले तुझ्या पाठीमागे, काय हरकत नाही, तू तुकारामाच्या स्वरूपात तू अवतीर्ण हो, काय हरकत नाही. आणि मग असं इथं भगवंतानी खूप मोठं विनंती केली. नामदेवराय तयार झाले. मग वेदाचा गुरुमंत्र मंथून काढून जर सविस्तर लोकांना सांग, माझ्या भक्तीचा प्रचार कर, माझं तत्त्वज्ञान सांग, संप्रदायाची मोठी धुरा तुझ्या खांद्यावरती असणार आहे. भगवंतानी सर्व आधी नामदेवरायकडून वधून घेतलं. महाराज मी तुला तेवढी शक्ती देतो, तुला 4 मुक्ती देतो, तुला रिद्धिसिद्धी देतो. नामदेवरायाचे उदाहरण तुम्हाला सर्वांना माहिती आहेत. महाराज हातामध्ये परीस घेतला आणि तो नदीत टाकला तर ती गोष्ट तुम्हाला प्रसिद्ध आहे. ती नामदेवरायांनी वंधुळीत हातात ते घेतले होते, सगळे दगड त्याचे परीस झाले होते. एवढी नामदेवरायाकडे रिद्धिसिद्धी होती. ती तोच अवतार आहे ना. तसे तुकोबारायांच्यात फार मोठी पुढे उदाहरणं आहेत. मी आता काय सांगू तुम्हाला ते. तर असे तुकाराम माझ्याकडे रिद्धिसिद्धी, भगवान म्हणले तुला रिद्धिसिद्धी देतो. एवढंच नव्हे, तू म्हणशील तिकडे मी त्या मोक्षाला, त्या
भक्ताकडे पाठवील, तू सांगशील त्याला मुक्त करून देईल मी. अशी तू फक्त माझी कीर्तिवर्धन कर, संप्रदायाचं काम कर, भक्ती कर, लोकांचा उद्धार कर, तत्त्वज्ञान सांग. असं म्हणून नामाला कसं तरी कबूल केलं. नामदेवाने त्याला सांगितलं, म्हणे कलियुग खोटे साचार, त्यावरी तुझा बुद्ध अवतार. आम्हाशी संकट पडले जर तर कोणाशी उत्तर बोलावं? तू बौद्ध होऊन बसशील तिथं कोणाला सांगू आम्ही तुझं? भगवानला मी माझी सगळी व्यवस्था करतो, काय अडचण नाही. आला दुसरा प्रश्न आला नामदेवाने, पण जन्म कुठं घ्यायचा? अगं एखाद्या पेताळाच्या घरात घेऊन चालतं काय? म्हणले नाही 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 नाही. मग त्याच्याकरता पवित्र देश पाहिजे, पवित्र कुळ पाहिजे, सगळ्या गोष्टी तिथे. गंगा पाहिजे, सुंदर पांडुरंग मंदिर पाहिजे, तिथं उत्तम कुल पाहिजे, मग भजन पूजन करताना हे सगळं. असं कुळ कुठं आहे? नामदेवाने सगळं विचारून घेतलं. ते कुळ काय? भगवान सांगणारे विश्वंभर बाबाचं कुळ आहे, महावैष्णवांचं कुळ आहे. त्या कुळात 7 पिढ्या पंढरीची वारी चालू आहे, 7 पिढ्या देवाचा पूजा अर्चा नैवेद्य आरती चालू आहे. असं कुळ आहे. आणि मी तुला असं वचन देतो, मूर्तिमंत विष्णू भक्ताचं असं कुळ आहे. आणि म्हणून तू तर जगद्गुरू या रूपाने तू तिथं अवतीर्ण होणार आहेस. आणि मग अशा कालामध्ये नामदेवराय तयार झाले. जणू आकाशातून जसा एखादा वासरमणी खाली यावं त्याप्रमाणे एक अत्यंत तेजमय असा प्रकाश खाली आला आणि कनकाईच्या हृदयामध्ये प्रवेश झाला. आणि मग कनकाई गरोदर राहिली थोडक्यात. आणि असा प्रसंग झाल्यानंतर महाराज तुकाराम महाराज म्हणतात, पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पावन तो देश, 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 जेथे हरिच पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. त्यांचे ने पावन तिन्ही लोक. असं हे विश्वंभर बाबाचं कुळ मोठं पवित्र होतं महाराज. आणि मग त्या काळात कनकाई गरोदर राहिली आणि कनकाईला डोळे लागले. आता डोळे लागल्यानंतर काय डोळे असावेत? तसे कौशल्यला डोळे लागले होते, सुमित्रीला डोळे लागले होते, कैकेयीला पण डोळे लागले होते. ज्याचे जसे संस्कार असतात तसे तसे डोळे लागतात. आपल्याकडे लागतात. आम्हाला आता माहीत नाही, पण आमच्या लहानपणचं एवढं पाठ आहे मला. आम्ही लहान लहान असायचो ना, मग तेवढी महिला जमायच्या अशा आणि त्यांचं त्या गप्पा चालायच्या. ते एवढ्या पाठ्यात पूर्वी मला अजून काय ताप आहे बाबा. त्या आम्ही लहानपणी पुरीत खेळायचो ना, सगळ्या शिव्या पाठ्यात अजून या कडाच्या त्या कडाला आभंग पाठ केले गेले विसरून. अरे कशाची आवृत्ती होती? मला काय येड लागलं का शिव्याला आवृत्ती द्यायला? काय आवृत्ती तो शिव्याला पण आवृत्ती देईल का? त्यांना आवृत्ती द्यायची गरजच नाही. जशाला तशा पाठ्यात बघा तुम्हाला सांगतो. त्या इतक्या वाईट वागत्याशिवाय लहानपणचे ते पोरी शिवाय द्यायच्या तशाच पाठ्यात. मग त्या महिला बोलायच्या ना, हे ते पोरे लहान ते त्याला काय म्हणतात. आणि मग ते एकमेक ते डोळे सांगायचे, अगं तिला डोळे लागलेत म्हणे, ते नुसते बोंबील खायचं म्हणते.
तिला डोळे लागले. ती एक म्हणते तिला डोळे लागलेत. अगं ती भिंतीवर थोकती बेडकाटा किती आणि ती खाती म्हणते, ती खरडून खाते. एक म्हणते ते त्यानं ते आमच्याकडे पांढरी माती आहे, त्या भिंतीला माती, ती मातीच खाती म्हणे. एक राखच खाते. काहींना राख खायचे डोळे लागलेत, काहींना माती खायचे डोळे लागले, काहींना शेंबूड खायचे डोळे झाले. काय आता डोक्याच्याच पण शेंबूड खायचे डोळे म्हणजे तर हे काय झालं. कोणाला कशाचे डोळे तर काय मला काय समजत नाही. कोणाला आंबे खाऊ वाटतात, कोणाला काय हे खाऊ वाटतं, कोणाला काय हे कोणाला काळीच खाऊ वाटतं. कोणाचं काय कमाले भाऊ, कोणाला काळीच खाऊ वाटतं. कौशल्य स्वप्न पण काय डोळे जाते. अनारे धनुष्य मारीन राम आहे का नाही, लंका बिभीषणा देईन मी. तिला असे डोळे व्हायला लागले होते ते. मग तसं इथं कणकाईला डोळे झाले. काय डोळे झाले तिला कणकाईला? तेव्हा कणकाईला हे डोळे झाले. तिला फक्त एकच संसाराचा त्रास वाटतो. संसाराचा त्याग करावं, भगवत भजन करावं, निष्काम पंढरीची वारी करावी, रात्रंदिवस भगवत भजन करावं, असे तिचे डोळे लागले होते. आणि मग अशा कालात त्या मातेला आता पुत्रत्व प्रसवणार आहे. तर महिपती महाराज म्हणतात, पुत्र प्रगटला विष्णू भक्त, तात्काळ झाला शक्तिपात, स्वरूपी तेज सुरस होत, आनंदयुक्त मानसी. पुत्र प्रगटला, पण कसा प्रगटतो? अत्यंत तेजपुंज असा, म्हणजे भगवंताचा शक्तिपात झाला. अत्यंत सुरस तेज, आनंदयुक्त मनामध्ये अत्यंत आनंददायी असा चेहरा भगवंतांनी वर्णन केले. मग अशा कालामध्ये तुकाराम महाराज अवतीर्ण झाल्याबरोबर कणकाई बेशुद्ध पडली. अशा कालात पांडुरंग आले आणि तुकाराम महाराजाच्या कानात सांगितलं, बाबा तुझ्यावर आता मोठी जबाबदारी आहे. काय सांगितलं? महाराज म्हणले, तव हृदय प्रगटुनी पांडुरंग मूर्ती, बाळकाशी सांगे एकांती, म्हणे जैशी आहे लोकस्थितीन तैशीची रीती वर्तावी. असं आहे. तुकाराम महाराज सांगितलं, हे बघ तू अवतार आहेस आणि मी पांडुरंग आहे आणि मी तुझा समर्थक आहे, मी तुझा संरक्षक आहे. हे सगळं खरं असलं तरी ते लोकांना उघडं पडता कामा नये. जशी लोकव्यवस्था असते तशी. नाटकाचं स्टेज असलं ना, नाटकाच्या स्टेजवर गेल्याच्या नंतर त्या रंगमंचावरती जी भूमिका असते ती भूमिका त्याला बजवावी लागते. पुरुष स्त्री होऊन गेला तर ते स्त्रीची भूमिका बजावी लागते त्याला. पण या रंगमंचावरती आल्याच्या नंतर भगवान प्रभू रामचंद्रांनी मी देव आहे असं कोणाला कळू न देता, मी सामर्थ्य शक्तिवान असं कळू न देता इतर प्रापंचिक माणसासारखे सगळे नियम पाळले आणि लोकाचार भगवंताने आचरण करून दाखवला. भगवान कृष्णाने तरी थोडं इकडं तिकडं केलं, पण ते सुद्धा लोकाचार करून दाखवला. तसं साधू संतांनी त्यांच्याकडे अमाप शक्ती, अद्भुत शक्ती, जगात जे कोणाला काही करता येणार एवढी शक्ती होती, पण संतांनी एवढी सुद्धा कधी शक्ती दाखवली नाही. म्हणून त्यांना संत म्हणतात. आणि म्हणून ऋषी असतात, ऋषी संत होत नसतात. मुनी असतात, मुनी कधी संत होत नसतात. जास्त अवघड तुम्हाला वाटेल, व्यास वशिष्ठसुद्धा संत नाही झाले. केवढं संत पदवी अवघड आहे महाराज. व्यासाला संत नाही होता आलं, वशिष्ठाला संत नाही होता आलं. का? त्यांनी केव्हा तरी कोणाला तरी शापादपी शरदपी होते. ते कोणाला तरी त्यांनी शाप दिला आहे. संतावरती मरणांत प्रसंग आले, पर्वतांसारखे दुःखाचे डोंगर कोसळले, पण कधी एक शब्दसुद्धा तोंडातून मुखातून बाहेर काढले नाही. याला म्हणतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारी. ही संत भूमिका देवाच्या भूमिकेपेक्षाही अत्यंत अवघड. ऋषींच्या भूमिकेपेक्षा, तपस्व्याच्या भूमिकेपेक्षा, योग्याच्या भूमिकेपेक्षा, मुनींच्या भूमिकेपेक्षा, देवाच्या भूमिकापेक्षाही जगात अत्यंत कठीण भूमिका जी असते ती संतांची असते. आणि अशी संत भूमिका तुला या समाजात वर्तन करून दाखवायची आहे. पण
कधीही हे सोंग बाहेर येता कामा नये. जसं जग आहे तसं वर्तन कर. तसं तुकाराम महाराजांनी वर्तन केलं. बाहेर कधी दाखवलं नाही. मी अवतार आहे, भगवान माझ्या पाठीशी आहेत. चमत्कार घडत होते, लोक पाहत होते, त्यावरती पुन्हा पुन्हा माया झापड झापड घालत होते. अशी गोष्ट आहे. म्हणजे किती झाकून ठेवायचं असं आहे. आमच्याकडे काहींचे असणं आता 16 दाट आणि हागंदारीतून वाट. काय माणसं नाटकं. अरे मी इथं नाही खात आणि मी तिथं नाही खात आणि ते एवढं सोंग कशाला सोंग करायचं. आपलं सोहळं कोणाला कळू नये, आपलं वर्तन कधी कोणाला कळू नये, आपला परमार्थ कधी कोणाला कळू नये. ज्या दिवशी तो परमार्थ कळावा असं वाटतं त्या दिवशी आपल्या परमार्थाला दृष्ट लागते महाराज. काय नाही उपयोग. पण आपले प्रयत्न रोज उठून आपलं तोच असा गंधकोर येतो, असा गंधकोर येतो, इकून कोर तिकून कोर, इकून कोर तिकून लाल लाव, इकून पिवळा लाव. कारण लोकांनी पाहायला पाहिजे, अरे काय भारी गंध लावला रे. म्हणजे लोकांनी ह्याच्या डोक्यात आऊ जसा लोकांनी गंध पाहायला पाहिजे, पांडुरंगांना नाही, लोकांनी गंध पाहायला पाहिजे. ते गंध माळ अशी माळ तयार करणार, त्याला एकूण चांदीचं ढापण घालणार, तिकडे सोन्याची काडी घालणार, त्याचा गोलच करणार, त्याचं तिरपच करणार, त्याची रंगीतच बनवणार, कोण त्याला रंगच देतं. ते आहेत ना काय आमच्याकडे ते टाळकरी महामूर्ख, ते आमच्याकडे आली होती. ती लई मोठे ते, त्या टाळाला एवढाले गोंडी आहे रो बाप. मी म्हणलं का रे टाळाला गोंडे काय आला नाही लावलीत. म्हणला तुझं प्रेम पांडुरंगावर हे काय गोंड्यावर आहे. तुझा टाळ गोंड्याने वाजतोय का कशा गोंड्यावर प्रेम आहे का तुमचं. अरे वारकरी येत ना आपण, हे टाळात दाखवायची आवड असं कशी काय आठवते तुम्हाला. याला गोड हे रंगवायचं काम आहे का, हे दाखवायचं करायचं काम काय. टाळाला गोंडे लावितो मूर्ख कोणी काढता. ऐक, पांडुरंगावर ज्याला पांडुरंगावरती प्रेम आहे ते त्यात गंध वजा येतो. हे टाळ पक्वाद ही साधनं आहेत. काय त्याला माणसं मकड देत महाराज, कोण त्याला चांदीचाच करतो, त्याला कोणी सोन्याचाच करतो, काय काय रंग ढंग करतात. कारण चांगली गोष्ट आहे, प्रेम ठेवा, पण किती. पांडुरंगाचं प्रथम प्रेम असावं, नंतर 2ला. हे नंबर 1ला प्रेम पांडुरंग वजा, पांडुरंगाचं नावच नाही. कितीतरी तुकाराम विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडीन, विठ्ठला तुकाराम टाळाला तुकाराम काय म्हणलं, विठ्ठल म्हटलंय का नाही. विण्याला काय म्हणलं, विठ्ठल. तुम्ही पहा खेडेगावामध्ये त्या असं टाळ खाली टाकतात माणसं, कचाकच माणसं तुडवतात टाळ. तुमच्याकडे असेल ते आहे, दिले खाली टाकून माणसं तुडवतात, चालले तोडीत. काय प्रेम, काय भावना, बारीक निरीक्षण करा तुम्ही महाराज. पोरी हो, कीर्तन पुंडली पर ध्यान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज के जय, घ्या टाळ टाकून चालला. अरे भावना, पुंडलिक म्हणत असताना त्यातली भावना बोंबरायला आहे का तुमच्याकडे. काय सोंगडे तमासगीर आहेत काय तुम्ही. का पुंडलिक अशी म्हणताय. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार माऊली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज. डोळे झाकून एवढ्या गांभीर्याने पुंडलिक म्हणल्यावरती पोचत नाही. भावना आहे त्याच्यामध्ये. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, ध्याना टाळ फेकून झाली. अरे काय परमार्थ करता. काय माणसं आहेत का काय जनावर आहेत, सगळे तसेच महाराज. लोपले ज्ञान जगी तर नेणं ते कोणी आवता. काय ते शेवटचं ते प्रगट गुह्य बोलेन पुढे काय आहे, सगळं मग विश्व ब्रह्माची केली. काय अर्थ आहे त्याला, काय लक्षच नाही. विश्व ब्रह्माची केली म्हणजे काय, ब्रह्माचा अर्थ काय. अरे विश्व ब्रह्मची केले. हे मराठीची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. विश्व ब्रह्मची केले ते पहा अजून तरी नीट. अख्खे सगळे तसे विश्व ब्रह्मची केले असंच म्हणतात, काही लक्ष नसतं. आणि शेवटी त्या याला तर तुकिता तुला नेश वर आरडतेत. आरती शब्दाचा अर्थ आहे आ उपसर्ग रमरती, रमरत होणं, वृत्ती एकाग्र होणं. कर्कशपणा नकोय आरतीमध्ये, कर्कशपणा नकोय. अंगावरती शार हेले पाहिजे, डोळ्यात पाणी आलं पाहिजे, ही भावनाच नाही महाराज. नुसते उधळायचे.
कोणीकडे उधळायचे, का वाया घालता? बाई कणिक मळवलीस ना, चांगली मळ, थोडं तेल टाक, थोडं तूप टाक, चांगली मर्दन कर, 2-5 मिनटं ठेव, ही चपाती लाट, ती व्हटाने चावतायला पाहिजे, लाटायचीच ना, करायचीच ना चपाती, अशी झक मार ना. मग पाहतं काय बरं लागते, दाताने तोडावं तर तुटत नाही, सुरी घेऊन बसावं लागतं, एक तुकडा कापायचा आणि खायचा, एक तुकडा कापायचा आणि खायचा. अरे तुम्ही पुंडलिक म्हणतायस ना, तुम्ही कीर्तनाला वेळ देतायस ना, तुम्ही त्याच्याकरता कीर्तनात बसलाय. अरे बसलायत ना तुम्ही तासभर, सर्व अंगाचे कान करून ऐका, त्या शब्दात फार पावर आहे. ते मोबाईलला बोटं घालीन, कानातच बोटं घालीन, नाकातच बोट घालीन, इकडंच पाहिजे तिकडं पाहिजे, हा कधी झालं, लय वेळ झाला, ह्याला 7:30 वाजले तर. अरे तू आता बसलास ना 2 तास कीर्तनाला बसलास ना, सर्व अंगाचे कान कर, पण मग भावना जर नसेल तर आपल्या पदरात फल पडत नाही. माझ्या सांगण्याचा लोकाला राग येतो, तुका म्हणे आले तर राग ये होते, तुका म्हणे खरे सांगून आले तर राग ये होते. वस्तुस्थिती अशी आहे, तुम्हाला वस्तुस्थिती काही नाकारता येत नाही महाराज, वस्तुस्थिती अशीच आहे. भावे विन देव, भावे विन भक्ती, तुमचा भाव वजा झाला 100 पोथ्या वाचा, 100 कीर्तन ऐका, काय नाही. अरे कीर्तनाकरता कीर्तन नसतात, भाव निर्माण करण्याकरता कीर्तन असतात, भजनाकरता भजन नसतं, आपला भाव जागा करण्याकरता भजन असतं, पूजेकरता पूजा नसते, आपला भाव जागा भाव जागा होणं भगवत प्राप्ती. भावाने देव मिळतो असं नाही, मग भाव तोच भगवान आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कारण बरवा अंगी राहे भाव, तंग तोचे जाण देव, भाव तोचे भगवंत. तुकाराम महाराज म्हणतात, भाव जर एवढा ओतप्रोत आला तो भाव भगवत रूपानेच आपल्या वृत्तीमध्ये धारण केला जातो. म्हणून भावना ही खूप मोठी महत्त्वाची आहे. आणि बऱ्याच वेळा आपल्याकडं आपल्याच भावनेला आपणच स्वतः त्या भावनेला तडे देतो. आणि ती भावना, आता इथं जर भावना निर्माण होय ना, मंदिरात आलं तर तुझी देव भावना निर्माण होय ना, आता पिक्चरच्या टाकीत गेल्यानंतर तिथं देव भावना निर्माण होईल का? हां, एक भाव नाही माझं ते पालनाड. आता तिथं मग सांगू ना, माझं मी तर म्हातारा झालोय, लोक कुठं ऐकतेत? आला मंदिरात का हरि ओम दना दना घंटी वाजवतात का देव बाहेर आहे का? तू जेव्हातून देव उपाशी राहिलाय मूर्खा, घंटी गेली मातीत तिकडं, तुझी घंटी जागी कर, तुझी घंटी झोपली. इथून पायऱ्यात चढता सांगावर शहर आली पाहिजे पांडुरंगा, हे नाही होत महाराज. घंटी वाजते तर काय सांगा तुम्हाला, मजवळती रामेश्वरचं मंदिर आहे, महादेवचं दरीत येते, अशी घंटी वाजते ते मिठी घंटा, एवढ्यानी वरडते, मला वरती आश्रमात नको होते. हरिओम पाणी घायचं, इकडून बादली इथूनच फेकायची बादली त्या देवाच्या नाकात जाऊ न तर डोक्यात जाऊ. सकाळी देव पूजायला बसलं का, ते देवपूजा ते असं घेतलं का, इकडं देऊन इकडं नाकात, आता देवाच्या नाकात चाललं का तोंडात चाललं काय. तिथं माझ्याकडे एक विद्यार्थी होता, ते देव घेतले असं का, आले ह्या भाड्याला म्हणतो माझ्या नादी नाग नको, ह्यो नालायक माझ्याच नादी लागतो, ह्या नालायकाला माझं ना घेऊ म्हणलं, त्या नालायकाने आपण ते गंत लावत होतो, ते नालायक कोणाला म्हणतो, ते त्याला म्हणतो का देवाला म्हणतो. भावनेचा अभाव झाला का क्रिया सर्व व्यर्थ होते. मला काय प्रवचन नाही जोडायचं जास्त, वस्तुस्थिती अशी येते. आणि जोपर्यंत आपण आपल्याकडे मूळ वळून पाहत नाही, हे शब्दाचं हे काय, हे सगळं एकाच अर्थ याचा सगळ्याचा अर्थ एकच, मृदुंगाचा, म्हणण्याचा, पुस्तकांचा, अक्षरांचा, कीर्तनाचा, प्रवचनाचा काही नाही. आपल्या अंतकन वृत्तीतला भाव भगवंताविषयी जाग करणं हा एवढाच यातला मुद्दा असतो. आणि आपण नेमकं ती गोष्ट विसरतो, मग कोणाचा तोटा होतो? आपला तोटा तर आपलाच होतो. सांगणारीने सांगत राहावं, ऐकणारीने ऐकत राहावं. महाराजांनी काल काय, त्यांना तशी सवय, त्यांच्याकडून नादी लागतो, चल आता काय करा त्या माणसाला, चल जाऊ द्या. कसं सांगितलं तुम्हाला ते, असे तुकाराम भगवंतानी या ठिकाणी महाराजांना कानात सांगितलं, बाबा ही प्रक्रिया अशी आहे,
तर इथं वेगळं काही करू नको. जसे लोक इतर लोक राहतात तसं तू राहा आणि इतर लोकांसारखं वर्तन कर. आणि मग सगळी प्रपंचातली रीत दाखवली भगवंतानी. सगळं त्या तुकाराम महाराजाला वर्तन केलं. आणि आयशे सांगता घननीळ तात्काळ भासले मायाजाळ. एवढं झालं, एवढं ऐकलं महाराजांनी, ताबडतोब माया टाकली आणि तुकाराम महाराज रडायला लागले आणि कणकाई जागी झाली. भगवंताच्या वेळी सुद्धा असं झालं. भगवान गोपाळकृष्ण वर्षाची मूर्ती प्रगट, शंख चक्र गदा वगैरे असे प्रभू हे सगळे भागवतामध्ये वर्णन केलं आहे. तिथं पण असंच झालं. नंतर मायेचं जाळं टाकलं, कारण ते देव पण उघडं पडू द्यायचं नव्हतं भगवंताला. असं झालं. कणकाई पाहे डोळे उघडून डोळे तो पुढे बाळ देखिला. कणकाईने पाहिलं मूल आणि मग पाहिल्यानंतर तुकाराम महाराजांचं ते अत्यंत तेजस्पुंज असं बाळ पाहिलं. त्याला खूप आनंद झाला. महाराज झालं. हे सगळं झाल्यानंतर मग 12 दिवसांनी कणकाई सुचिरभूत झाली. आपल्या बाळाला घेतलं आणि पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर महाराज भगवान पंढरीश पांडुरंग रुक्मिणीला म्हटले, रुक्मिणी माझे भक्त अवतीर्ण झाले, जन्माला आलेत. तुझ्या हाताने कणकाईच्या ओटीमध्ये त्या बाळाला घाल. आजचा शुभमुहूर्त आहे आणि मग त्याचं नाव वगैरे ठेव. तिथं मोठा पांडुरंगाच्या मंदिरात. अरे भगवान काही तिथं काय कमी महाराज. अनेक लोक जमले. मग पान सुपारी पाळणा वगैरे असं झाला असेल कार्यक्रम. आता मी काय तिथं नव्हतो, पण त्या काळात कसं काय होतं काय माहीत नाही. काळ तर बदलत जातो. आताच्या काळात ते निघालं आहे, कोणी कुठून आणलं आहे ते म्हशीचा पोलोच का, आणि हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. अरे काय हॅपी बर्थडे, कोणी कुठून आणले, इतकं शरम नाही वाटत माणसाला. हे काय हे लोक करू दे. आपण वारकरी आहेत, आपण भारतीय संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. आपली परंपरा काय काय माणसाच्या लोकांच्या डोक्यात शेक्युलर किडा घुसला आहे ना, तो समभावाचा, त्यांनी मात्र लय अवदासा आणली महाराज. अरे संस्कृती, भारताचं युद्ध झालं, साधू संतांनी हाडाचे काढ केले, रामाने युद्ध केले, कृष्ण का केले ते युद्ध, काय युद्ध केले ते लोकांनी ढासळलं हे सगळं महाराज. जाऊ दे, माझा विषय नाही, वेळ संपली माझी. 2 वाक्य सांगायचे. आमके शिवाजी महाराजांची संस्कृती बाजूला लोटली, पुढे ते कोणाला मी त्यांचे नाव घेत तुम्हाला. का शिवाजी महाराज नको आहेत तुम्हाला? शिवरायांचं हिंदवी स्वराज्य का नको? शिवाजी महाराजांनी सगळ्या 18 पगड जातीला घेऊन केलं का नाही? 18 पगड जाती घेऊन राज्य केलं की नाही? चालवलं की नाही? वाढवलं काय? काय वाढवलं? शिवाजी महाराजांनी प्राणपणा लावले, हजारो मावळे मेले, फक्त हिंदू म्हणजे हिंदवी स्वराज्य आणि हिंदू संस्कृती करता. हेच होता ना उद्देश. काय उद्देश होता? मुसलमान राज्य केलं असतं काय बिघडलं असतं? ते काय तुमचे शेत हिसकून घेत होते का काय? तुमच्या तोंडातले घास काढीत होते? त्यांचंही होतं, आपण खात होतो त्या काळात, सगळं चाललं होतं. पण नाही, माझी संस्कृती जतन करण्याकरता शिवाजी महाराजांनी या गोष्टी केल्या होत्या. तर त्या असो, मग ही सगळी हे जपण्याकरताच हे करावं लागत असतं. असं ती ही गोष्ट. मग अशी सगळी संस्कृती तिथं उभी केलेली होती. आपली संस्कृती ती सध्याचा काल असा आहे. 2 मिनटं मला वेळ ते सांगायचं. सध्याचा काल असा आहे महाराज, कोणी घुसवली आणि कशी आली हे तुम्हाला माहीत नाही. तो माझं वाक्य आवडणार नाही, पण वस्तुस्थिती आहे. प्रत्येक घरामध्ये ख्रिश्चन संस्कृती आहे आणि घुसलेली आहे. काय बोलणार आहेत का नंतर? हां नाही, हा नाही. घरामध्ये संस्कृती घुसली, कशी घुसली हे आपल्याला माहीत नाही. आता बापही हातबल झाला, आपण हातबल झालो, महाराज असतील किंवा कोणी असेल, काय करेल आता? आमच्यापेक्षा तुमच्याकडे जास्त असेल. जशी ख्रिश्चन संस्कृती आहे तशी प्रत्येक मुलं आणि मुली 10-20 वर्ष त्यांचे
पोशाख, त्यांचं हालचाल, त्यांना इंग्लिश बोलणं आवडतं. सर्व मुलींनी कोट घातले, हे काय पॅन्टी घातल्या, गेली. काय वेणी गेली, बांगडी गेली, कुंकू गेलं, साडी गेली, सगळे गेलं. आता तुम्ही ख्रिश्चनपेक्षा वेगळं काय आहे? काय आहे? हाय संस्कृती घुसली ती. काय करणार महाग? संस्कृती घुसली ती. ही संस्कृती येते ती. आता कशी ते जो स्वतंत्र विषय, लांबलचक विषय पण असो, तुकाराम महाराजांचं नाव ठेवलं त्या कालामध्ये परंपरेची सगळी संस्कृती जपली. रामाच्या काळातली, भगवान कृष्णाच्या काळातली, पांडुरंगाच्या त्या वारकरी संप्रदायाची परंपरेने संस्कृती करता आपले देशभक्तांनी प्राणांचं बलिदान दिलं. ती सगळी संस्कृती जपण्याकरताच आजही सप्ते असतील आम्ही एवढं सगळं करतो, आपली संस्कृती परंपरा टिकवण्याकरता. मी तुम्हाला एक दिवस सांगेन वेळ असेल तर, परंपरा टिकवण्याकरता कसे काय कष्ट करावे लागतात आणि टिकावे लागते, आपल्यावर जबाबदारी असते. तसं तुकोबारायांचं नाव ठेवलं, त्यांना काय पाळणा होता, पान सुपारी होती, आत्या होती, सगळ्या जमल्या होत्या. आणि अशा काळात तुकोबारायांच्या नामकरणाचा विधी झाला. त्या ठिकाणी महिपती महाराज म्हणतात, कनकायशी पुसोनी देखा, बाळाचे नाव ठेविले तुका, जयचनी नावे सकळिका, जड जीवा लोका उद्धार. म्हणजे ज्याचं नाव ठेवल्यानंतर सर्व जनाचा उद्धार होईल, असा लोकांना विश्वास आला. सर्व लोकांना पान, साखर, घुगऱ्या वाटल्या, सुवासिनी ओटी भरली, नामकरण सोहळा झाला. रुक्मिणीने स्वतःच्या हाताने उचलून कनकाईच्या ओटीमध्ये तुकाराम महाराजाला घातलं. आणि अशा कालामध्ये सावजी, तुकाराम महाराज, कान्हया असे 3 पुत्र होते. मग 3 पुत्र होते, तिन्ही पुत्र होते, धन धान्य भरपूर होतं, लोकाचार चांगला होता, फार छान चाललेलं होतं. असा सर्व सुखाचा संसार तुकोबारायांचा जन्म झाला. धनसंपत्ता, वैभव हे सगळे मोठे पाहून सावजीचं लग्न झालं, ते संपलं. पण मग पुढे तुकाराम महाराजांचं लग्न व्हायचं. मग हे सगळं पाहिल्याच्या नंतर मग तुकाराम महाराजांचा आता लग्न सोहळा होणार आहे. पण बोलोबाचं वर्तन होतं, ज्याप्रमाणे पद्मपत्र जळी असतान परी उदकाशी लिप्त नव्हे सरवता, की वासरमणी घटीबिंबता तो भिजला वरता म्हणे जाण. जसा पाण्यामध्ये सूर्य असतो त्याप्रमाणे आता 3 मुलं होते, प्रपंच आनंदात चाललेला होता. आणि बोलोबा अतिशय अनासक्त पंढरीची वारी करीत होते, भजन पूजन करीत होते, संसार अतिशय सुखाचा चाललेला होता. असं बोलोबाचं जीवन मोठं गोड वर्णन केलेलं आहे. असं तुकारामांचा जन्म झालेला आहे. असा प्रपंच सर्व चालला असताना मग तुकाराम महाराजांवरती कशी आपत्ती आली ते आता उद्याच्या कथेमध्ये आपण पाहणार आहोत. आजची वेळ आपली संपलेली आहे. असो, उद्या उरलेला दिवस महाराजांचा प्रपंच, महाराजांचा विवाह आणि महाराजांवर येणारे संकट, आपत्ती उद्याच्या कथेमध्ये महाराज चरित्र फार गोड असणार आहे. आज आपण या ठिकाणी कथेला पूर्ण विराम देत आहेत. तुकोबाराया तो विठ्ठल सखाया, याळा तो विठ्ठल म्हणा, सर्वजण म्हणा, भजन करा, टाळी वाजवा. याळा तो विठ्ठल सखाया, दयाळा तो विठ्ठल सखाया, याळा तो विठ्ठल सखाया. तुकोबाराया तुकोबाराया, तुकोबाराया
टाळी वाजवा म्हणा सर्वजण. दीनदयाळा तो विठ्ठल सखाया तुकोबाराया तुकोबाराया. दीनदयाळा तो विठ्ठल सखाया तुकोबाराया तुकोबाराया. दीनदयाळा तो विठ्ठल सखाया तुकोबाराया. दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायेना आवडीच माझी सर्व. लगे मुक्ती आणि संपदा संत संग देईस. गायेना आवडीच माझी सर्व जोडी. तुका मने गर्भवासी सुखे लाभावे. गुण गायेना आवडीच माझी. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले पुरी वेळी म्हणा सर्वजण म्हणा. नाही विचारिला अधिकार मेरा बोला म्हणा. म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकिंकरा. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती. पाय दाख सर्वजण म्हणा. आरती तुकाराम राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोवाचे. अभंग रक्षिले आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखवी आरती तुकारामा. तुकिता तुलने से ब्रह्म तुकासे आले मनोनिरामेश्वरी. चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखवी आरती तुकारामा. हरिण लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन. प्रेमी अलिंगिन आनंद पूर्ण भावे. विठ्ठल रखुमाई ढोबा हात जोडा सर्वजण म्हणा. महागणित एक तुझा प्रती आहे. या संतासी निरवीची मज दे. तुका म्हणे आता उदार तोये. या संतासी निरवीची मज दे. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. हात जोडा. पुंडलिक म्हणा. श्री ज्ञानदेव तुकाराम.
पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। चला उद्या 4:30 ते 6:30 बरोबर आहे किशोर महाराज? बरं बरं. हा सांग लवकर. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन सोहळा आणि या सोहळ्यानिमित्त आपले शताब्दी महोत्सव आणि या शताब्दी महोत्सवानिमित्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं चरित्र महाराजांच्या अमृतमय वाणीतून आपल्याला या ठिकाणी श्रवण करायला मिळत आहे. हे आपलं भाग्य आहे. आणि आजच्या दुसऱ्या दिवसाची कथा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आजच्या आरतीचे मानकरी माननीय श्री प्रशांतजी